संदीप देशपांडेंकडून बागेश्वर बाबांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय। बागेश्वर बाबांचा वेडा माणूस असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। बागेश्वर बाबा काय इतिहास तज्ञ आहेत का असा सवालही त्यांनी विचारलाय। अक्कल नसलेल्या माणसावर न बोललेलं बरं असं देशपांडेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावर संजय राऊत आणि नवनाथ बन यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचं काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत। अशा पद्धतीची वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशी वक्तव्य कुणीही करू नयेत। त्यासोबत त्यांनी आरएसएसच्या बाबतीतही वादग्रस्त विधान केले। इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। तर विरोधकांनी देखील बागेश्वर बाबांवर टीका केलेली आहे। संदीप देशपांडेंनी बागेश्वर बाबांचा खरपूस समाचार घेतलेला आहे। बागेश्वर बाबांचा वेडा माणूस असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। तर बागेश्वर बाबा का इतिहास तज्ञ आहेत का असा सवालही त्यांनी विचारला आहे। शिवाजी महाराजांबाबत सर्वांना आदर आहे, इतिहासात असा कुठलाही दाखला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा। दरम्यान यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। बागेश्वर शास्त्रीनं जे बोललेलं आहे ते सगळी भाकड कथा आहे। इतिहासामध्ये याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडं एक कणाचा सुद्धा उपलब्ध नाही आहे। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या बद्दल जे काही ते बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह सुद्धा आहे। कारण या विषयासाठी कुठलाही पुरावा नाही। त्या स्टेजवर असणारा तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक जण व्यक्ती आहे, त्यानं सुद्धा असं वक्तव्य केलं होतं। आणि हा धीरेंद्र शास्त्री की ज्याला मराठ्यांच्या इतिहासाचा काहीच अभ्यास नाही, उत्तरेतनं येऊन शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांचा चुकीचा इतिहास सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं एक व्यवस्थित षडयंत्र रचून हे चाललं आहे का काय, असं यांची वारंवार ही विधानं बघून वाटतंय।